सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी हजारो वर्षाची परंपरा, गोवर्धन पूजेनंतर पावसाचे आगमन आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील या अनोख्या धार्मिक परंपरेचा खास रिपोर्ट पाहूया। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील श्री महासिद्ध संस्थानमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक गोवर्धन पूजा आणि रथोत्सव मोठ्या भक्तिभावाने उत्साहात पार पडला। हजारो वर्षापासून सुरू असल्याचे मानले जाणाऱ्या या परंपरेत सहभागी होण्यासाठी गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली। श्रद्धा आणि परंपरेचा संगम अनुभवण्यासाठी भाविकांनी सातपुड्याच्या पायथ्याकडे वाजत गाजत प्रस्थान केले। यावेळी श्री महासिद्ध महाराजाचे पुजारी तसेच गावातील गुराखी यांच्या हस्ते देवाची आणि गावातील गोमातेची पहिल्या घटिळीवर विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर मानाचा झेंडा चढवून धार्मिक विधींना पूर्णत्व देण्यात आले। पूजेनंतर गावातील भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या भाकऱ्या गुरांना खाऊ घालण्यात आल्या आणि धार्मिक आणि सामाजिक परंपरेत लहानपणापासून ज्येष्ठापर्यंत सर्वांनी उत्कृष्ट सहभाग नोंदविला। कार्यक्रमातील विशेष बाब म्हणजे पूजा संपताच परिसरात पावसाने हजेरी लावली। अनेक भाविकांनी याकडे वरुण राजाचे कृपेचे प्रतीक म्हणून पाहिले। मात्र पाऊस आणि पूजा याचा थेट कारण परिणाम संबंध असल्याचा कोणताही अधिकृत दावा करण्यात आलेला नाही। पावसाच्या आगमनामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून चांगल्या हंगामाची आशा व्यक्त केली जात आहे। श्रद्धा, संस्कृती, सामाजिक एकतेचे प्रतीक ठरलेली धानोरा महासिद्ध येथील गोवर्धन पूजा आणि रथोत्सवाची ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने जपली जात आहे। या अनोख्या परंपरेबाबत तुमचे मत काय, आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। अशा स्थानिक धार्मिक आणि शेतीविषयक विश्वास बातम्यांसाठी शेगाव लाईव्हला नक्की फॉलो करा। प्रमाणे आम्ही पूजा करीत आहोत। तर आषाढी एकादशी भारतच्या निमित्त गायी असतात आपल्या, त्या गायीची पूजा पाती करून बाळाची पूजा करतो आम्ही। पर्वताची पूजा करून सर्व म्हणजे आमच्या वडिलाच्या बापदादेपासून पूजा करत आहोत आम्ही। पूजा